हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण डेली बेसिसवर जे काही MPSC डेली PYQs ॲनालिसिस सिरीज सुरू केलेलं आहे, त्यात आपण काय करतो तर जे काही आपली टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर आपण एक क्विज बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये PYQs आपण मागील वर्षातील वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न आपण त्या ठिकाणी क्विज फॉर्ममध्ये अवेलेबल करून देतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. ओके, सो या ठिकाणी डे 43 मधील या दिवशी जे काही आपण राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत प्रश्न पोस्ट केलेले होते, एकंदरीत राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत प्रश्नांची 8वी सिरीज आपण पोस्ट केलेले होते. सो त्या प्रश्नांना या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस करूया. ओके, सो सुरू करूया. आता यात पहिला प्रश्न विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र व राज्य यांच्यात जी काही अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की जे काही केंद्र आणि घटक राज्यामध्ये जी काही अधिकारांची विभागणी सध्या आपल्याला दिसतो आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याची एकंदरीत पायाभरणी कोणत्या कायद्यातून दिसून येते किंवा कशातून दिसून येतं, अशा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, आणि STI मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो. ओके, पर्याय दिलेले आहे मोर्ले मिंटो सुधारणा 1909, दुसरा आहे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा 1919, तिसरा आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा 1935, की पर्याय 4 आहे भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके, आता जे काही केंद्र व राज्य घटक राज्य यांच्यात जी काही अधिकारांची विभागणी आहे, ती त्या अधिकारांची विभागणी आपल्याला विशेषतः गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 अर्थात भारत सरकार अधिनियम 1935च्या कायद्यात आपल्याला दिसून येतो आहे. ओके, ज्यामध्ये आपल्याला केंद्र व राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झाली, त्यामध्ये 3 प्रकारच्या सूच्या स्थापन केल्या गेल्या किंवा 3 प्रकारच्या लिस्टमध्ये जे वेगवेगळे अधिकारांचे जे विषय होते ते कॅटेगराईज करण्यात आले. ओके, ज्यामध्ये फेडरल लिस्ट, त्यानंतर आहे प्रांतीय यादी, ओके, प्रोव्हिन्स लिस्ट आणि तिसरा होता कॉन्करंट लिस्ट. सो फेडरल लिस्ट म्हणजे केंद्रासाठी 59 विषयाचा समावेश या 1935च्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेला होता. प्रांतासाठी 54 विषय. त्यानंतर आहे समवर्ती जी काही यादी आहे, समवर्ती सूची, ज्यामध्ये दोन्ही केंद्र आणि प्रांत दोन्हींना त्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार होता. त्यात 36 विषयांचा समावेश त्यावेळेस करण्यात आलेला होता. ओके, सो अशा पद्धतीने 3 याद्यांमध्ये ते विभागले गेलेले होते. आणि जो काही उरलेला जो अधिकार आहे, जे या 3ही सूचीमध्ये दिसून येत नाही, तर ते जर त्या सिच्युएशनमध्ये जर एखादा विषय अराईज झाला, तर ते जो काही शेषाधिकार आहे तो व्हाईसरॉयला देण्यात आलेला होता. ओके, सो एकंदरीत सध्या आपण बघतो आहोत की आपल्या भारतीय राज्यघटनेत 7व्या अनुसूचीमध्ये आपल्याला केंद्र राज्य संबंधासंदर्भाने जे वेगवेगळे अधिकारांची विभागणी झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला केंद्र सूची, त्यानंतर राज्य सूची आणि समवर्ती सूचींमध्ये वेगवेगळे विषय विभागण्यात आलेले आहे. सो त्याच्या एकंदरीत पार्श्वभूमी कोणत्या कायद्यानुसार तयार करण्यात आलेली आहे किंवा कोणत्या कायद्यानुसार जी काही अधिकारांची विभागणी आहे ते झाल्याचे आपल्याला दिसून येतो, तर भारत सरकार अधिनियम 1935. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. ओके, सो या 1935च्या ॲक्टनुसार काय दिसून येतं, तर पूर्णपणे जबाबदार सरकारच्या दिशेने, म्हणजे काय भारतातील जो काही फुल्ली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन करण्याच्या दृष्टीने एक उचललेला महत्त्वाचा दगड आपण या कायद्याला म्हणू शकतो. या अंतर्गत 321 कलमे आणि 10 अनुसूच्यांमध्ये हे 321 कलमे विभागले गेलेले होते. ओके, सो आताच आपण बघितले की प्रांत व राजवाडे यांच्या म्हणून एक अखिल भारतीय महासंघाची स्थापना देखील करण्यात आलेली होती. ओके, वास्तविक ते जे काही संघ आहेत ते अस्तित्वात आल्याचे आपल्याला दिसून येत नाही, कारण जे काही राजे राजवाडे होते त्यांनी या संघामध्ये सामील होण्यास नकार दिल्याने जो काही अखिल भारतीय महासंघ स्थापन करण्याची जी तरतूद होती ते त्या ठिकाणीच नाहीशी झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सोबतच या ॲक्टनुसार अजून कोणत्या तरतुदी होत्या ज्या महत्त्वाच्या आहेत, तर जे काही प्रांतातील जी काही राजसत्ता आहे ती संपुष्टात आणली गेली आणि त्या जागी प्रांतीय स्वायत्तता प्रदान करण्यात आली. म्हणजे प्रांतांना त्यांचा जो काही राजकीय अधिकार आहे तो प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्यात गेले, ज्यामध्ये स्थानिक प्रशासन कशा पद्धतीने असेल, त्यानंतर त्या स्थानिक प्रशासनामध्ये कोणकोणत्या कायदा व सुव्यवस्थेचा अंतर्भाव असेल, या सगळ्या गोष्टी या स्थानिक प्रांतीय स्वायत्ततेअंतर्गत या कायद्याने प्रदान करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे यामध्ये केंद्रात द्विदल शासन पद्धतीची तरतूद करण्यात आली, ज्यामध्ये फेडरल विषय आणि राखीव जे काही फेडरल विषय आहेत ते राखीव विषयांमध्ये विभागणी करून राखीव आणि सोपीव असे 2 खाते तयार करण्यात आलेले होते. ओके,
1858च्या भारत सरकारच्या कायद्याने जे काही काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन करण्यात आलेले होते. ओके, सो या 1858च्या काउन्सिल ऑफ इंडिया हे जे काही पद निर्माण करण्यात आलेले होते ते या ठिकाणी बरखास्त करण्यात आल्याचे दिसून येतो. आणि जे काही सेक्रेटरी ऑफ स्टेट होता, या सेक्रेटरी ऑफ स्टेटला म्हणजे सचिवांना सल्ला देण्यासाठी एक सल्लागार नेमण्यात आले होते, ज्यामध्ये भारतीय व्यक्तींचा समावेश होता. ओके, सो अशा पद्धतीने 1935च्या कायद्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदींचा अंतर्भाव आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मूलभूत हक्कासंदर्भाने तांत्रिक पूर्वपरीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. ओके, सो खालील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी दिलेलं आहे की अ स्टेटमेंट काय आहे तर मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. ओके, त्यानंतर आहे ब स्टेटमेंट ती अर्थात मूलभूत कर्तव्य ही संविधानाच्या 44व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे अंतर्भूत करण्यात आले. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे? फक्त अ बरोबर आणि ब चूक. त्यानंतर आहे अ ब दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय आहे अ आणि ब दोन्ही चूक. सो आपल्याला हे माहीतच आहे की जे काही मूलभूत कर्तव्य आहे हे मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट्य दिसून येतो. ओके, सो जनरल स्टेटमेंट आहे, त्यामुळे हे जे काही स्टेटमेंट आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता जे काही मूलभूत कर्तव्य आहे ते भारतीय राज्यघटनेत 44व्या संविधान दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलेलं आहे का तर नाही, तर ते 42वा. ओके, सो 42nd अमेंडमेंट ॲक्टनुसार म्हणजे 42वी जी काही घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीनुसार हे जे काही मूलभूत कर्तव्य आहे ते आपल्या भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आलेला आहे. ओके, सो त्या संदर्भाने बेसिक इन्फॉर्मेशन बघूयात. भारतीय नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य हे जरी परस्पर पूरक असले तरी आपल्याला काय दिसून येतं तर सुरुवातीला म्हणजे प्रारंभी भारतीय राज्यघटनेत केवळ मूलभूत अधिकारांचा समावेश होता, त्यामध्ये भारतीय जे काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्याला दिसून येत नाही. ओके, सो 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार 10 प्रकारचे नवीन मूलभूत कर्तव्यांची जी संहिता आहे ते या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. भारतीय राज्यघटनेतील जे काही मूलभूत कर्तव्य आहे ते कोणत्या देशाच्या पार्श्वभूमीवर किंवा कोणत्या देशाच्या घटनेवरून प्रेरित होऊन घेण्यात आले तर पूर्वीचे जे काही सोव्हिएत युनियन रशिया होते. ओके, सध्याचे जे काही रशिया आहे त्या देशाकडून प्रेरित होऊन हे जे काही मूलभूत कर्तव्याचे जे काही तरतूद आहे ते घेण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. 1976 मध्ये काँग्रेस गव्हर्नमेंटने काय केलं तर मूलभूत अधिकारांचा किंवा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी सरदार स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आणि या समितीने शिफारशी जे काही केलेल्या होत्या मूलभूत कर्तव्यासंदर्भाने त्या 42व्या घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम भाग 4 नवीन भाग तयार करण्यात आला, भाग 4 आणि त्यामध्ये केवळ एकच कलमाचा आणि ते नवीन कलम म्हणजे कलम 51 या अंतर्गत समावेश करण्याचा आपल्याला दिसून येतो. ओके, सो यामध्ये 10 प्रकारचे मूलभूत कर्तव्यांची संहिता आपल्याला दिसून येत आहे. 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीनुसार 86 घटना दुरुस्तीनुसार नवीन आणखी एका कर्तव्याची समावेश करण्यात आलेला आहे. ओके, ज्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील जे काही मुलं आहेत त्यांना शिक्षणासंदर्भाने जो काही कर्तव्य आहे ते पालकांकरवी दिलं जाईल अशा पद्धतीने तरतूद करण्यात आलेलं आहे. ओके, सो सध्या किती मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत आपल्याला दिसून येतं तर सध्या 11. ओके, 11 कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो लक्षात ठेवा. सो या ठिकाणी पहिले जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की ती संविधानाच्या 44व्या संविधान दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आले, सो ते चुकीचे आहे तर 42वा पाहिजे होता. ओके, सो 42वा पाहिजे होता, त्यामुळे या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. फक्त अ बरोबर तर ब चुकीचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्यक नव्हती. ओके, या ठिकाणी नव्हती असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो व्यवस्थित प्रश्नामध्ये कशा पद्धतीने तो प्रश्न विचारला गेलेला आहे किंवा त्यामध्ये वेगवेगळे जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये काय त्या प्रश्नाला काय अपेक्षित आहे हे जर आपल्याला व्यवस्थित कळलं तर आपण त्या प्रश्नाच्या योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. सो प्रारंभी या ठिकाणी कीवर्ड दिलेला आहे की प्रारंभी. ओके, संविधानाचे जे काही संविधान ज्यावेळेस लागू झाले तर प्रारंभी भारताच्या नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्यक नव्हती अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो भारतात अधिवास आणि भारतात जन्म किंवा माता पित्यांचा भारतात जन्म किंवा अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यतः निवास अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, आता
जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेसंदर्भाने जे नागरिकत्व संदर्भात जे कलम आहे, ज्यामध्ये भाग 2 भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाचा उल्लेख करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि जे काही या नागरिकत्वासंदर्भात जो काही कायदा आहे, तो कायदा करण्याचा जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते आपल्या ज्या भारतीय राज्यघटना आहे त्यांनी संसदेला दिल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. याद्वारे संसद वेळोवेळी या नागरिकत्व कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकतो आणि त्यानुसार संसदेने पहिल्यांदा नागरिकत्व कायदा 1955 मध्ये तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. या 1955च्या नागरिकत्व कायद्यात काय स्पष्ट मेन्शन केलेलं होतं की नागरिकत्व कायदा प्राप्त करण्यासाठी कोणकोणत्या मार्गाने ते भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल. तर एक आहे जन्माद्वारे, वंश, नोंदणी, नैसर्गिकरण आणि प्रदेशाचा समावेश करण्याद्वारे. ओके, किंवा प्रदेशाचा समावेश करण्याने भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याचे हे 5 मार्ग सांगितले आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी नोंदणीद्वारे जे काही भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकतो त्या संदर्भाने कोणकोणत्या तरतुदी सुरुवातीला अस्तित्वात होत्या. ओके, सो केंद्र सरकार जे काही नोंदणीद्वारे नागरिकत्व संदर्भात जे अर्ज आलेले आहेत त्या अर्जाची छाननी करून आणि त्याद्वारे जर तो अर्ज व्यवस्थित असेल तर एखाद्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व बहाल केले जाऊ शकतो. ओके, सो यामध्ये नोंदणीद्वारे अर्ज करण्यापूर्वी साधारणतः 7 वर्षे भारतात वास्तव्य असलेली भारतीय वंशाची व्यक्ती यांना नागरिकत्व प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर आहे भारतीय वंशाची अशी व्यक्ती जी अविभाजित भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी सामान्यपणे रहिवासी आहे. ओके, म्हणजे भारताच्या कुठल्याही क्षेत्रात भारतीय वंशाची व्यक्ती जर रहिवासी असेल आणि त्या व्यक्तीची भारतीय नागरिकत्व म्हणून नोंदणी झालेली नसेल अशा व्यक्तीची नोंदणी करता येतो. ओके, त्यानंतर आहे नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी भारतातील नागरिकाशी विवाह केलेली किंवा सर्वसाधारणपणे 7 वर्षे वास्तव्यात असलेली व्यक्ती. ओके, भारतात 7 वर्षे वास्तव्यात असलेली व्यक्ती. भारताचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तींची जी काही अल्पवयीन मुले आहेत त्यांचा समावेश देखील या अंतर्गत भारतीय नागरिकत्व कायद्याअंतर्गत त्यांना नागरिकत्व बहाल केले जाऊ शकतो आहे. त्यानंतर आहे पूर्ण वयाची व क्षमतेची व्यक्ती, ज्याला फुल कॅपॅसिटी अँड रिस्पॉन्सिबल पर्सन अशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनमध्ये उल्लेख केलेला आहे. ओके, सो त्याचे आई वडील भारताचे नागरिक म्हणून नोंदणीकृत झाले असेल तर अशा व्यक्तीला ते नोंदणीकृत किंवा भारतीय नागरिकत्व अर्थात सिटिझनशिप बहाल केले जाऊ शकतो. ओके, किंवा त्यांच्या आई वडिलांपैकी किंवा पालकांपैकी कोणीही पूर्वी स्वतंत्र भारताचे नागरिक होते अशा जर उल्लेख कुठे आढळलेला असेल तर अशा व्यक्तीला देखील नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते. ओके, आणि त्यासाठी साधारणतः 12 महिने नोंदणीनंतर अर्ज करण्यापूर्वी 12 महिने भारताच्या टेरिटरीमध्ये वास्तव्यास असायला हवं. ओके, आणि जे काही ओव्हरसीज सिटिझन अर्थात काय तर जे काही भारतीय नागरिक आहेत पण ते परदेशात राहतात मात्र त्यांना नागरिकत्व साठी नोंदणी भारतात केलेलं आहे अशा व्यक्तींनी त्यांना नागरिकत्व बहाल करण्याच्या आधी 5 वर्षे भारतात असणे अपेक्षित आहे. ओके, आता या ठिकाणी भारतात अधिवास संदर्भात दिलेलं आहे. भारतात जन्म झालेला असलेल्या व्यक्तीला देखील सिटिझनशिप दिला जाऊ शकतो. भारतातील एखाद्या व्यक्तीचा मातापिता जर भारतात जन्म झालेला असेल त्या व्यक्तीला दिला जाऊ शकतो. मात्र प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षाचा जो काही या ठिकाणी अट दिलेला आहे तो किमान 5 वर्षाचा नसून किमान 7 वर्षाचा अट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, साधारणतः 7 वर्ष भारतात रहिवासी असणे अपेक्षित आहे. सो या ठिकाणी कोणती अट आवश्यक नाही आहे तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या डॅश डॅशमध्ये अटक व नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. ओके, सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. ओके, कोणत्या कलमांतर्गत अटक व नजरकैदेच्या विरोधात संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत? कलम 20, कलम 21, कलम 22 की वरीलपैकी कोणतेही नाही. आता अनुच्छेद 20 अर्थात कलम 20 मध्ये काय दिलेलं आहे तर गुन्ह्यासाठी शिक्षा होण्याच्या संदर्भात संरक्षण. ओके, यात काय दिलेलं आहे तर आरोपी व्यक्तीला मग ते नागरिक असो की परकीय व्यक्ती किंवा एखादी कंपनी राहू शकते किंवा कॉर्पोरेशन राहू शकते यासारख्या कायदेशीर व्यक्तीला मनमानी किंवा जास्त शिक्षेपासून संरक्षण देते. ओके, म्हणजे मनमानीपणे त्यांच्यावर एखादा कायदा किंवा एखादा गुन्हा दाखल करून त्यांना आपल्या पद्धतीने जो काही न्यायव्यवस्था आहे किंवा जो काही कायदा आहे तो त्यांना शिक्षा देऊ शकत नाही. त्यासाठी संबंधित व्यक्ती उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो आणि एकंदरीत कायद्याचा जो काही चौकटीत बसणारी शिक्षा आहे जर कायदा म्हणजे तो गुन्हा केलेला असेल तर त्या गुन्ह्याअंतर्गत त्या गुन्ह्यासाठी जी काही शिक्षा सुनावलेली आहे
तेवढीच शिक्षा त्याला होऊ शकतो, त्याच्या पलीकडे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही. अशा पद्धतीची तरतूद या कलम 20 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 21 मध्ये काय दिलेलं आहे की जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण. ओके, राईट टू लाईफ आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. सो राईट टू लाईफचा जो अधिकार आहे ते कलम 21 अंतर्गत देण्यात आलेला आहे. ओके, ज्या अंतर्गत कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही. अशा पद्धतीची तरतूद या कलम 21 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम 22 मध्ये काय दिलेलं आहे की अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला संरक्षण देणे. ओके, अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या अर्थात नजर कैदेत ठेवलेल्या व्यक्ती, यामध्ये दोन प्रकारचे तरतूद आपल्याला दिसून येतं. एक आहे नजर कैदेत प्रतिबंधात्मक बंदी असलेली व्यक्ती आणि दुसरं आहे दंडात्मक स्वरूपाची व्यक्ती. अशा दोन प्रकारची जी काही शिक्षा आहे ते या अंतर्गत आपल्याला मेन्शन केल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो दंडात्मक नजर कैदेत ठेवणे अर्थात काय, तर एखाद्या व्यक्तीने न्यायालयात खटला चालवल्यानंतर दोषी ठरवल्यानंतर जेव्हा जर तो दोष किंवा एखादा गुन्हा केलेला असेल आणि त्या गुन्ह्याबद्दल जो काही शिक्षा असेल, सो न्यायालयाने त्या गुन्हा केल्यानंतर त्याला जर शिक्षा ठोठावली असेल तर त्याला दंडात्मक शिक्षा म्हटलं जातं. ओके, त्या ठिकाणी नजर कैदेत चुकीचे दंडात्मक शिक्षा ठोठावल्या जात आहे. ओके, त्यानंतर दुसरा जो दिलेला आहे की नजर कैदेत ठेवणे याचा अर्थ काय, तर एखाद्या व्यक्तीला खटल्याशिवाय म्हणजे त्याने कुठलाही गुन्हा केलेला नाही किंवा गुन्हा न करता त्याला जेव्हा प्रतिबंधात्मक स्वरूपात समोर गुन्हा होण्याची शक्यता जेव्हा वर्तवली जाते आणि अशा वेळेस त्या व्यक्तीला बंधक स्वरूपात किंवा एकंदरीत नजर कैदेत जेव्हा ठेवला जातो आहे, सो त्याला नजर कैदेत बंधात्मक स्वरूपात किंवा प्रतिबंधात्मक स्वरूपात ठेवणे अशा पद्धतीने संबोधले जातो आहे. ओके, सो यामध्ये गुन्हा व्हायचे असतात. भविष्यात त्याला गुन्हा करण्यापासून रोखणे हा या जे काही प्रतिबंधात्मक नजर कैदेचा जो काही तरतूद आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. ओके, सो या ठिकाणी अटक व नजर कैदेच्या संदर्भात कलम 22 मध्ये उल्लेख केलेला आहे. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील दोन विधानांपैकी अयोग्य विधान कोणते आहे ते ओळखा. ओके, सो जे काही दोन स्टेटमेंट दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला अयोग्य कोणते आहे अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, अ स्टेटमेंट काय दिलेलं आहे की 52व्या घटनादुरुस्तीने मतदानाचे जे वय आहे ते 21 वरून 18 वर आणले गेले. त्यानंतर आहे 61व्या घटनादुरुस्तीने संसद व राज्य विधानमंडळाच्या सदस्यांचा जो काही दल बदलूपणा बेकायदेशीर ठरवला गेला. तर कोणते स्टेटमेंट या ठिकाणी अयोग्य आहेत किंवा चुकीचे आहे. पर्याय दिलेले केवळ ब, दोन्ही आणि एकही नाही. ओके, सो या ठिकाणी 52व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या तरतुदी होत्या आणि 61व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या तरतुदी होत्या त्या विचारलेल्या आहे. ओके, सो 1985 मध्ये आपल्याला दिसून येतो की 52वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात करण्यात आलेली आहे, तर पक्षांतर बंदी कायदा. ओके, सो पक्षांतर बंदी कायदा संदर्भाने जी काही 52वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे. ओके, या अंतर्गत जो काही संसद सदस्य आहे ते दल बदल ज्याला आपण अँटी डिफेक्शन लॉ म्हणत असतो. सो एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे आणि त्या संदर्भाने आपण या पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भाने आपण पॉलिटी या प्लेलिस्टमध्ये जी आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहे त्या ठिकाणी आपण ते सविस्तर अँटी डिफेक्शन लॉ संदर्भाने माहिती अभ्यासलेली आहे. ते तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला पक्षांतर बंदी काय आहे ते सविस्तर कळेल. ओके, सो या ठिकाणी 85 मध्ये जी काही 52वी घटनादुरुस्ती आहे त्यामध्ये आपल्याला सदस्यांच्या जे काही संसद किंवा राज्य विधिमंडळाचे जे सदस्य आहेत ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यासंदर्भात जे काही कायदेशीर किंवा बेकायदेशीर जी तरतूद आहे त्या संदर्भाने कायदा तयार करण्यात आलेला आहे. ओके, सो 52व्या घटनादुरुस्तीनुसार हे आपल्याला दिसून येतो, ना की 61व्या घटनादुरुस्ती. त्यानंतर आहे 61व्या घटनादुरुस्तीने काय दिसून येतं, तर एक भारतीय राज्यघटनेच्या 61व्या घटनादुरुस्तीनुसार ज्याला संविधान दुरुस्ती 61वी घटनादुरुस्ती कायदा 1988 म्हणून संबोधले जाते. या अंतर्गत लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे मतदानाचे जे वय आहे ते 21 वरून 18 वर्ष करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो 61व्या घटनादुरुस्तीनुसार जे काही मतदानाचे वय आहे ते
21 वरून 18 करण्यात आलं आणि 52व्या घटनादुरुस्तीनुसार जे काही विधिमंडळ किंवा संसद सदस्यांचा जो दलबदलपणाचा जो बेकायदेशीर ठरवला गेला तो 52व्या घटनादुरुस्तीनुसार ठरवला गेल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी अल्टरनेटरित्या विचारलेलं आहे. ओके, 52व्या घटनादुरुस्तीला दलबदलूपणा बेकायदेशीर ठरवला गेला हे पर्याय पाहिजे होता किंवा हा जो विधान आहे तो योग्य असला असता, किंवा 61व्या घटनादुरुस्तीने वय जे आहे मतदानाचे वय ते 21 वरून 18 वर्ष अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. ओके, सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी कॉन्ट्राडिक्टरी दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 वरील दोन्ही विधान कसे आहेत तर अयोग्य आहेत किंवा चुकीचे आहेत. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यपालासंदर्भाने विचारलेला एकंदरीत प्रश्न दिसून येतो. PSI मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, खालील विधाने विचारात घ्या. यात काय दिलेलं आहे की राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचा भाग नाहीत. ओके, त्यानंतर आहे ब स्टेटमेंट आहे राज्यपालांना विधानसभा आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार आहे. आणि क स्टेटमेंट आहे राज्यपालांना पदमुक्त करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. ओके, सो पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय दिसून येतं तर राज्य विधिमंडळाचा भाग नाही. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय आहे तर विधानसभा आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. तिसरा स्टेटमेंट आहे राज्यपालांना पदावरून दूर करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत? ओके, सो अ आणि ब, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 फक्त अ आणि पर्याय 4 फक्त ब आणि क. ओके, सो या ठिकाणी काय दिसून येतं तर भारतीय राज्यघटनेच्या 6व्या भागामध्ये आपल्याला राज्यामधील जे काही राज्य सरकारशी संबंधित तरतूद केल्याचे आपल्याला दिसून येतं. ज्या अंतर्गत भाग 6 मधील अनुच्छेद 153 ते 167 अंतर्गत काही तरतुदी केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो राज्यपाल हे राज्याचे मुख्य कार्यकारी प्रमुख असतात, परंतु ते राष्ट्रपतींप्रमाणेच नाममात्र म्हणून कार्य करत असतात. वास्तविक प्रमुख म्हणून मुख्यमंत्री कार्य बजावत असतात. ओके, सो राज्यपाल हे केंद्राचे एजंट म्हणून देखील कार्य करत असतात. अशा पद्धतीने राज्यपाल एक राज्याचा कार्यकारी प्रमुख आणि दुसरा केंद्र सरकारचे एजंट अशा पद्धतीने दुहेरी भूमिका बजावत असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सुरुवातीला जेव्हा भारतीय राज्यघटनेत राज्यपाल संदर्भाने तरतूद करण्यात आली त्यावर कुठल्या तरतुदी होत्या तर साधारणपणे प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशा पद्धतीने कलम 153 मध्ये मेन्शन केलेलं होतं. ओके, सो 1956 मध्ये काय करण्यात आलं तर त्यामध्ये 7व्या घटनादुरुस्ती कायद्याने त्यामध्ये बदल करण्यात आला आणि असं ठरवण्यात आलं की एकाच व्यक्तीला 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करता येईल. ओके, सो हे जे काही तरतूद आहे ते 1956च्या 7व्या घटनादुरुस्तीनुसार बदलण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या ठिकाणी राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा अविभाज्य भाग असतो. ओके, थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे संसद ज्या पद्धतीने एक आहे लोकसभा. ओके, लोकसभा, त्यानंतर आहे राज्यसभा आणि राष्ट्रपती, या 3 घटकांपासून संसद तयार झालेलं असतं. त्याच पद्धतीने जी आपली विधान परिषद किंवा विधिमंडळ आहे. ओके, सो विधिमंडळ जे आहे ते आपल्याला काय दिसून येतं तर विधिमंडळ देखील ज्या ठिकाणी विधान परिषद असेल त्यातील विधान परिषद, ओके, प्लस विधानसभा आणि प्लस गव्हर्नर, ओके, राज्यपाल. सो या 3 घटकांपासून आणि ज्या ठिकाणी विधान परिषद नाही तर विधानसभा आणि गव्हर्नर यापासून ते विधिमंडळ तयार झालेलं असतं. थोडक्यात काय तर राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचे अविभाज्य भाग असतात. ओके, सो या ठिकाणी ते राज्य विधिमंडळाचे अविभाज्य भाग असतात हे दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात, अधिवेशन समाप्त करू शकतात किंवा राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात. त्यानंतर पुढच्या तरतुदीत काय दिलेलं आहे की राज्यपाल पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी सर्वसाधारणपणे पदधारण करतात. मात्र 5 वर्षाचा कार्यकाळ हा राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो. थोडक्यात काय तर राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. शिवाय राष्ट्रपतींकडे जर त्यांनी राजीनामा सादर केला तर तेव्हा जर त्यांचा राजीनामा मंजूर झाला असेल तर त्यांना पायउतार व्हावा लागतो. ओके, सो आता आपण प्रश्नाकडे येऊयात. पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं होतं की राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचा भाग नाहीत का तर ते राज्य विधिमंडळाचा भाग दिसून येतो. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके, आता अ स्टेटमेंट चुकीचं असल्या कारणाने आपल्याला बरोबर स्टेटमेंट पाहिजे आहे. सो पर्याय 1 आणि पर्याय 3 एलिमिनेट होऊन जातो. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट राज्यपालांना विधानसभा आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार आहे. ओके, सो
अर्थात विधिमंडळाला संबोधित करण्याचा अधिकार आहे. सो या ठिकाणी अधिवेशन बोलावू शकतो, अधिवेशन समाप्त करू शकतो किंवा राज्य विधानसभा बरखास्त करू शकतो. अर्थात जे ब स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे राज्यपालांना पदमुक्त करण्याचा जो काही अधिकार आहे तो उच्च न्यायालयाला आहे का? तर नाही, उच्च न्यायालयाला नसून ते राष्ट्रपतींकडे तो अधिकार देण्यात आलेला आहे. ओके, सो क देखील स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, सो या ठिकाणी फक्त ब स्टेटमेंट बरोबर आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 2 फक्त ब या ठिकाणी योग्य असल्याचे आपण म्हणू शकतो. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नात काय दिलेलं आहे की कॅबिनेट या संज्ञेचा अर्थात कॅबिनेट जो शब्द आहे त्या शब्दाचा राज्यघटनेत कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. ओके, एक्साईज पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न. कलम 74, कलम 75, त्यानंतर कलम 352 की कलम 353. आता जे काही कॅबिनेट हा जो शब्द आहे तो भारतीय राज्यघटनेत कलम 352 क्लॉज 3 मध्ये कॅबिनेटचा उल्लेख जो कॅबिनेट शब्दाचा उल्लेख एकदाच करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, ज्यात काय म्हटलेलं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थात कॅबिनेटने आणीबाणीची घोषणा जारी केली जाऊ शकते असे लेखी कळवल्याशिवाय राष्ट्रपती आणीबाणी संदर्भात घोषणा करू शकणार नाही. ओके, सो विशेषतः कॅबिनेट हा शब्द आणीबाणीच्या तरतुदी संदर्भाने पहिल्यांदा उल्लेख करण्यात आलेला होता. ओके, ज्यावेळेस भारतामध्ये 1975ची जी आणीबाणी लागू झाली आणि त्यावेळेस त्यानंतर आणीबाणी संपल्यानंतर जेव्हा 44वी घटना दुरुस्ती कायदा करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. सो या अंतर्गत कलम 352 क्लॉज 3 मध्ये नवीन तरतूद ॲड करण्यात आले ज्यामध्ये कॅबिनेट हा शब्द जोडण्यात आला आणि ज्या अंतर्गत कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकणार नाही अशा पद्धतीची तरतूद घालण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. कलम 352 मध्ये ते उल्लेख केलेला आहे. ओके, आता 44व्या घटनादुरुस्तीनुसार हे जे काही कॅबिनेट हे शब्द आहे ते आपल्या भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये जोडण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. कलम 353 मध्ये काय दिलेलं आहे की केंद्र सरकारला घटनेची जी काही 7वी अनुसूची आहे ज्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, सो आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जे अधिकारांची वाटणी आहे ते केंद्राकडे एकवटल्या जाईल अशा पद्धतीची जी तरतूद आहे ते कलम 353 मध्ये झाल्याचे दिसून येतो आणि या अंतर्गत जो लोकसभेचा जो काही कालावधी आहे तो देखील 1 वर्षापर्यंत वाढवण्याची मुभा देखील देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आहे राज्यघटनेच्या कलम 74 नुसार राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल जे आपल्या कार्याचा वापर त्यांच्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतील अशा पद्धतीने तरतूद कलम 74 अंतर्गत देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. नंतर कलम 75 मध्ये काय दिलेलं आहे की पंतप्रधानांची नेमणूक राष्ट्रपती करतील आणि इतर मंत्र्यांची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतील. सोबतच वेगवेगळ्या तरतुदी देखील या कलम 75 अंतर्गत देण्यात आलेल्या आहेत. त्यातील महत्त्वाची तरतूद म्हणजे काय तर मंत्रिमंडळ एकत्रितपणे लोकसभेला जबाबदार असतील म्हणजे सामुदायिकरित्या मंत्रिमंडळ जे आहे ते लोकसभेला जबाबदार असतील. सोबतच मंत्र्यांची संख्या किती असेल ते देखील या कलम 75 मध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी कॅबिनेट विषय बोलला जातो आणि त्याचा उल्लेख फक्त कलम 352 मध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील कोणते विधान चुकीचे आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, आता यात 2 स्टेटमेंट दिलेलं आहे ज्यामध्ये पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की विधानसभेत सामान्यतः पहिला जो तास आहे तो प्रश्नोत्तराचा असतो अशा पद्धतीने दिलेला आहे आणि ब स्टेटमेंट काय दिलेलं आहे ते विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारले जातात अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. ओके, सो STI पूर्व परीक्षा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे केवळ अविधान चुकीचे आहे तर ब नाही अशा पद्धतीने दिलेलं आहे म्हणजे अ चुकीचे ब चुकीचे नाही, केवळ ब चुकीचे अ चुकीचे नाही, दोन्ही विधान चुकीचे आहेत आणि एकही विधान चुकीचे नाही. ओके, सो आता या ठिकाणी जो काही प्रश्नोत्तराचा तास आहे तो कोणत्याही एक ते संसदेमध्ये असो म्हणजे केंद्र शासनातील जे काही केंद्रीय कायदेमंडळ आहे अर्थात संसद त्यामध्ये देखील आणि आपल्या राज्यातील जी काही विधिमंडळ आहेत त्या विधिमंडळामध्ये देखील संसदेच्या जी काही बैठक आहे किंवा विधिमंडळाची जी बैठक असते ते बैठक सुरू झाल्यानंतर जो काही पहिला तास असतो तो पहिला तास या प्रश्नोत्तराचा तास म्हणून वापरला जातो. ओके, सो प्रश्नोत्तराचा तास हा बैठकीचा पहिला तास आपल्याला दिसून येतो. सो अ स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे की विधानसभेत सामान्यतः जो विधानसभेचे जेव्हा अधिवेशन सुरू असते आणि तो ज्या दिवशी अधिवेशन सुरू असते त्यातील जो काही पहिला तास आहे तो प्रश्नोत्तरासाठी असतो का तर ऑफकोर्स अ स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. ओके,
आता यावेळी सदस्य यांना मंत्र्यांना प्रश्न विचारतात आणि मंत्री हे सहसा उत्तर देत असतात. यामध्ये तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, लघुसूचना अशा 3 प्रकारचे प्रश्न दिसून येतात. ओके. आता तारांकित प्रश्नाला ज्याला स्टेट क्वेश्चन म्हटलं जातो. सो या स्टार्ट क्वेश्चनला पुरवणी प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे अतारांकित प्रश्न म्हणजे अनस्टेअर्ड क्वेश्चन किंवा अनस्टार्ड क्वेश्चन. त्याला लेखी उत्तराची आवश्यकता असते. तर तोंडी उत्तर या तारांकित प्रश्नामध्ये मंत्री देऊ शकतात, मात्र लेखी उत्तर हे अतारांकित प्रश्नामध्ये देता येतो. ओके. त्यानंतर आहे कमी कालावधीची नोटीस म्हणजे शॉर्ट नोटीस क्वेश्चन देखील विचारले जाऊ शकतात, ज्यामध्ये किमान 10 दिवसाची 10 दिवसापेक्षा कमी कालावधीची नोटीस देऊन ते प्रश्न विचारले जाऊ शकतो. सो कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारता येत नाही, तर त्यासाठी एक प्रॉपर जी काही प्रोसिजर आहे ते फॉलो केला जातो. तारांकित प्रश्न असेल तर त्यासाठी आधी सभागृहाच्या जो काही व्यासपीठ आहे त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवावा लागतो. आणि तो जे एखादा प्रश्न असेल तर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत तो प्रश्न विचारला जाईल किंवा कोणत्या मंत्रालया अनुसरून तो प्रश्न विचारला गेलेला आहे ते सविस्तर स्पष्ट करावं लागतं. ओके. त्या अनुषंगाने प्रॉपर प्रोसिजर फॉलो केला जातो. ओके. आणि शॉर्ट नोटीस पिरियडच्या संदर्भाने प्रश्न असेल तर त्यासाठी 10 दिवसाची किमान 10 दिवस आधी संबंधित विभागाला किंवा संबंधित मंत्र्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाणार आहे या संदर्भाने जी काही नोटीस आहे ते सभागृहापुढे ठेवावं लागतं आहे. ओके. सो या ठिकाणी कोणत्याही विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो का, तर चुकीचा आहे. सो ब चुकीचं आहे या ठिकाणी. ओके. अ स्टेटमेंट बरोबर आहे. सो या ठिकाणी ब चुकीचे आणि अ नाही अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय आहे. ओके. आणि जे काही प्रश्नोत्तराचा तास आहे, ओके, क्वेश्चन हावर, आणि त्यानंतर आहे बिझनेस ॲजेंडा म्हणजे जो काही दिवसाचा जो कामकाज खऱ्या अर्थानं सुरू होतो, ज्या ठिकाणी वेगवेगळे कायदे किंवा वेगवेगळे विषय म्हणजे डिस्कस केले जातात. आणि या दरम्यानचा जो काही काळ असतो तर त्याला शून्यकाळ म्हटलं जातं. ओके. सो शून्यकाळ किंवा 0 आवर म्हटलं जातो आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहेत, म्हणजे चुकीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारलेला प्रश्न. आपल्याला अयोग्य स्टेटमेंट या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. अ स्टेटमेंट आहे सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होत नाही. ब स्टेटमेंट आहे लोकलेखा समिती मुख्यतः लेखा परीक्षण अहवाल तपासते. कोणते स्टेटमेंट अयोग्य आहेत? ओके. एकंदरीत जे काही संसदेतील ज्या काही वेगवेगळ्या समित्या आहेत त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता सार्वजनिक उपक्रम समिती संदर्भाने थोडक्यात जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला बघणे गरजेचं आहे. कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार 1964 मध्ये ही सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये 22 सदस्य दिसून येतात, ज्यापैकी 15 हे लोकसभेचे तर राज्यसभेचे 7 सदस्य असतात. ओके. सो 22 सदस्यांपैकी 15 लोकसभेचे सदस्य असतात आणि 7 राज्यसभेचे असतात. आणि याचं जे काही मुख्य कार्य आहे ते काय दिसून येतं, तर सार्वजनिक उपक्रमांचे जे काही पब्लिक एंटरप्राइसेस आहेत त्यांचा अहवाल आणि हिशेब तपासण्याचे जे कार्य या सर्वसाधारणपणे म्हणजे जे काही सार्वजनिक उपक्रम समिती आहे त्याद्वारे केलं जातं. ओके. सार्वजनिक उपक्रमांसंदर्भात जे काही नियंत्रक व महालेखा परीक्षक अर्थात कॅग संदर्भाने जे काही कॅगने जो काही अहवाल दिलेला असेल त्यांची तपासणी करणे गरजेचं असतं. ओके. मात्र त्यामध्ये उल्लेख सार्वजनिक उपक्रमांचा असायला हवा. ओके. सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्याच अहवालावर सभागृहात चर्चा होत नाही, तर केवळ या समितीच्या जे काही या समितीने व्हेरीफाय केल्याच्या नंतर समजा एखादी सार्वजनिक उपक्रमचा जो रिपोर्ट आहे तो डायरेक्ट सभापटलासमोर क्वचितच ठेवतात. समजा एखाद्या प्रसंगी जेव्हा तो आपल्या अंतर्गत जो काही लोकलेखा समिती आहे त्याशी जर निगडीत असेल तो प्रकरण, तर अशा वेळेस या सार्वजनिक उपक्रम समितीने मांडलेल्या शिफारसी चौकशीसाठी सभागृहापुढे ठेवल्या जातो. मात्र सर्वसाधारणपणे या ठिकाणी जनरल स्टेटमेंट विचारलेलं आहे की सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होत नाही, तर हे जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. ओके. त्यानंतर आहे लोकलेखा समिती. लोकलेखा समितीमध्ये काय दिसून येतं, तर याची स्थापना 1921 मध्ये करण्यात आलेली आहे आणि भारत सरकार अधिनियम 1919 अंतर्गत या लोकलेखा समितीची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. यामध्ये देखील 22 सदस्य आहेत, 15 लोकसभेतून तर 7 राज्यसभेतून. 1967 पासून जी एक प्रथा पाळली जाते, एक संकेत पाळला जातो, ज्यामध्ये जो काही या समितीचा अध्यक्ष आहे तो विरोधी पक्षातील सदस्य असावा किंवा विरोधी पक्षातून निवडला जावा अशा पद्धतीने संकेत पाळला जातो आहे. ओके. संविधानामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे.
भारताचे जे काही नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत अर्थात कॅग, सो कॅगद्वारे जे काही वार्षिक ऑडिट असतात, ओके, इयरली ऑडिट जे असतात ते वार्षिक लेखापरीक्षण अहवालांची तपासणी करणे अर्थात लेखापरीक्षण करण्याचे जे कार्य आहे ते या लोकलेखा समितीच्या माध्यमातून केले जाते. ओके, सो या ठिकाणी ब स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे आणि अ जे स्टेटमेंट आहे ते देखील बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं. सो अयोग्य, दोन्ही अयोग्य आहेत का, तर नाही, तर दोन्ही अयोग्य आहेत, म्हणजे दोन्ही बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला अयोग्य विचारलेलं असल्या कारणानं पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही अयोग्य नाहीत, म्हणजे दोन्हीही नाहीत. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आपल्याला अनुसूची जे वेगवेगळे जे काही अधिकारांच्या वाटणीसंदर्भाने जी काही 7वी अनुसूची आहे त्या 7वी अनुसूचीमध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये वेगवेगळे विषय दिलेले आहे. त्या संदर्भाने कंबाईन पूर्व परीक्षेत किंवा कंबाईनमध्ये हमखास प्रश्न असतो. ओके, राज्यसेवा मुख्य आणि कंबाईन मुख्यमध्ये तर असतो, पण कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये अलीकडे आपण जेव्हा राज्यशास्त्रासंदर्भात सविस्तर 2018 ते 2023 या वर्षात जे प्रश्नपत्रिका विश्लेषण केलेलं आहे त्यामध्ये आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, सो 7वी अनुसूची खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये कोणत्या सूचीमध्ये कोणते विषय समावेश होतात अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो या ठिकाणी विचारलेला आहे की सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा हा विषय डॅश डॅश यामध्ये समाविष्ट होतो. एसओ मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न. समवर्ती सूची, दुसरा आहे शेषाधिकार, तिसरा आहे राज्य सूची आणि चौथा आहे संघ सूची. ओके, सो समवर्ती सूची संदर्भाने या ठिकाणी आपण बघूयात, कारण जो काही सामाजिक सुरक्षा आणि जो काही सामाजिक विमा हा जो विषय आहे तो या समवर्ती सूची अंतर्गत येतो आहे. ओके, सो समवर्ती सूचीमध्ये 52 विषयांची गणना किंवा एकंदरीत विषय दिलेले आहेत. यामध्ये 42व्या घटनादुरुस्ती 1976 नुसार राज्य सूचीतून समवर्ती सूचीमध्ये 5 जे विषय आहेत त्यांचे स्थानांतर करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. कोणते 5 विषय आहेत, तर शिक्षण आहे, जंगले आहेत, वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण आहे, त्यानंतर आहे वजन आणि मोजमाप, आणि जे काही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय वगळता जे काही इतर दुय्यम न्यायालय आहेत त्या दुय्यम न्यायालयाचे न्याय प्रशासन, त्यानंतर स्थापना आणि संघटन या संदर्भात जी काही तरतूद आहे त्याचा समावेश आपण राज्य सूचीतून समवर्ती सूचीमध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार ट्रान्सफर केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, आता जे काही या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं की सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा हा जो विषय आहे तो कोणत्या सूचीमध्ये समावेश होतो, तर समवर्ती सूचीच्या विषय क्रमांक 23. ओके, लक्षात ठेवा, विषय क्रमांक 23 यामध्ये सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा या तरतुदींचा समावेश होतो, ज्यात रोजगार आणि बेरोजगारीचा देखील या ठिकाणी उल्लेख केल्याचे आपल्याला दिसून येतो. तर विषय क्रमांक 24 मध्ये काय दिसून येतं, तर कामाच्या अटी, भविष्य निर्वाह निधीसह कामगारांचे कल्याण संदर्भात जी काही वेगवेगळ्या तरतुदी आहे, मालकांचे दायित्व, कामगारांची भरपाई, अवैधता आणि वृद्धापकाळ पेन्शन संदर्भाने किंवा मातृत्व लाभ संदर्भात जी काही तरतूद आहे. ओके, सो याचा देखील समावेश, या विषयाचा देखील समावेश समवर्ती सूचीमध्ये होत असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो पर्याय क्रमांक 1 समवर्ती सूची अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो असे आपण 10 प्रश्न आपल्या जे काही टेलिग्राम बॅच जी आहे ज्यामध्ये क्विज बॅच आपण लॉन्च केलेला आहे आणि त्या अंतर्गत 10 प्रश्न रेग्युलरली आपण त्या ठिकाणी रोजच्या स्वरूपात, म्हणजे रोज पर्टिक्युलर एक विषयामध्ये आपण समजा आज पॉलिटिचा प्रश्न आपण 10 प्रश्न मागील वर्षातील प्रश्न विचारलेले आहेत ते आपण टाकलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिस्ट्रीचे 10 प्रश्न, त्यानंतर तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयाचे, अशा पद्धतीने आपण डिस्कस करतो. आणि दर शनिवारी आपण चालू घडामोडीचे आयोगाच्या धर्तीवर 15 प्रश्न डिस्कस करतो आहेत. ओके, सो त्या संदर्भाने वेगळी प्लेलिस्ट देखील बनवलेली आहे. तुम्ही ते जे काही आपण रिव्हिजन सिरीज बघतो आहोत किंवा हे जे काही PYQs सिरीज बघतो आहोत डेली स्वरूपात ते बघा. तुम्हाला वाटल्यास योग्य वाटल्यास नक्की लावा, त्याचा फायदा किंवा त्याचा एकंदरीत बेनिफिट नक्कीच तुम्हाला होणार आहे. ओके, सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये. सो थांबूया त्या ठिकाणी. धन्यवाद. थँक्यू.